जय शिवराय. मित्रांनो, आज पेपर वाचला आणि कळालं की वंचित बहुजन आघाडीचं तिकीट अफसर खान नावाच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाला संभाजीनगरच्या गेलंय. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो, मी मागितलं होतं वंचित बहुजन आघाडीचं तिकीट, दुर्दैवाने मला मिळालं नाही. तरी सुद्धा एक गोष्ट मात्र खरी आहे की एमआयएमची आता कंबर तुटली. कारण एमआयएम बरोबर वंचित आघाडी असल्यामुळे इम्तियाज जलील 3,80,000 मतापर्यंत पोहोचले होते. आता वंचितचा स्वतंत्र उमेदवार असल्यामुळे आणि तोही मुस्लिम समाजाचा असल्यामुळे नैसर्गिकरित्या आता एमआयएम संपलंय. आता या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरेंचं सुद्धा जर आपण मतदान बघितलं तर चंद्रकांत खैरेंचं मतदान 3 ठिकाणी झालंय. एक तर भारतीय जनता पक्ष बाजूला गेलाय, दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे साहेबांचा गट बाजूला गेलाय, आणि तिसरी गोष्ट जे उरलं सुरलं आहे ते त्यांचं जे काही आहे तेवढंच त्यांच्याकडे आता उरलंय. म्हणजे त्यांचेही 3 भाग झालेले आहेत. म्हणजे एकूण 2019च्या निवडणुकीच्या अनुषंगाने इम्तियाज जलीलांच्या मतामध्ये सरळ सरळ 2 भाग, चंद्रकांत खैरेंच्या मतामध्ये 3 भाग, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आता काँग्रेसचं जरी मतदान आपण घटकावर चंद्रकांत खैरेंना जोडायचं ठरवलं तरी मुस्लिम समाज चंद्रकांत खैरेंना, जो खरं म्हणजे काँग्रेसचा आहे, तो मला मतदान करेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट सांगतो की जर वज्रमूठ आपण बांधली, कारण आपल्याला 2,83,000 मतं भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने मिळालेले आहेत, जिद्दीवर मिळालेले आहेत, मराठा आरक्षण दिल्लीत मिळावं म्हणून मिळालेले आहेत. आणि हे आपण प्राबल्य जर राखलं आणि आपण ताकदीने उभे राहिलो तर 200% मी तुम्हाला लिहून देतो की सर्वसामान्य माणसाची स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. आज गोरगरीब माणूस, आज शेतकरी वर्ग, मध्यम वर्ग, देशात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा. धन्यवाद.